अमरजी राऊत सर, त्याचबरोबर महेशजी धुळे सर, अर्थातच आपले सर्वांचे लटके मॅडी सर, मनपूर्वक आभार. सामन्याला सुरुवात, गेम ऑन. नक्कीच मित्रांनो, दबाव आहे, जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बीड कर्जत विभागाला बिलॉंग करणारी टीम आणि दुसऱ्या बाजूने फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल टीम उसाटणे. दोन ताकदवर टीम दरम्यान द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला कर्जतची ताकद आपल्याला पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला आपल्याला मलंगडाची ताकद पाहायला मिळेल. नक्कीच एक बिग फाईट, काटेकी टक्कर. आजच्या या तिसऱ्या रात्रीला चार चंद्र लावणारा सामना आपल्या सर्वांच्या समक्ष सादर होतोय. मित्रांनो, मॅच लावते सुरुवात. ऑफिशियल पंच आमचे सज्ज आहेत. आमच्या समवेत सन्माननीय रोशनजी धुळे सर स्कोररच्या भूमिकेमध्ये. 10 किकची टीम सुद्धा तयार. यावेळेस पहिला चेंडू स्लॉक स्वीपचा नजराणा पेश करत असताना जबरदस्त फटका, षटकार. वरती रुपेश गवळी आणि त्याच्या साथीनं आतिश रुठे आणि गोलंदाजी मार्कवरती अजय पहिल्या चेंडूवरती केलंय स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, थ्रो सुद्धा आलाय. कलेक्ट करण्यामध्ये थोडीशी चुकी आणि या दरम्यान सिंगल धाव. मित्रांनो, दैवत येतं आणि कर्मन येतं. दुसरी धाव सुद्धा यावेळेस कंप्लीट केली जाईल. चांगलं यावेळेस रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. जबरदस्त मेहनत मैदानावरती करत असताना दोनही फलंदाज 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 8 या आकड्यावरती. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते, रुपेश आणि त्याच्या साथीनं आतिश. रुपेशच्या बॅटमधनं 2 चेंडू फेस केले, 8 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू झालंय. अजय गोलंदाजी मार्क वरती. जबरदस्त ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण एका बाजूला उसाटणे अर्थातच मलंगड विभागातील एक टीम आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते कर्जत विभागाला बिलॉंग करणारी बीड टीम एकमेकांच्या समोर आपलं नशीब आजमावताना आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक जिंकली, फलंदाजीचा धाडसी निर्णय स्वीकारलाय बीड संघानं. सलामीची जोडी मैदानावरती. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय रुपेशच्या बॅटमधनं, त्यानंतर दुहेरी धाब आणि तिसरा चेंडू फेस करण्यासाठी उजव्या हाताचा हा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती तयार. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अजयला. फिरकी आक्रमण पहिल्या षटकामध्ये अजय भंडारीला आपण पाहतोय. थँक्यू सो मच. धावफलक थोडंसं पुढे सरकताय जाऊन पोहोचलं ते 9 या आकड्यावरती. याच दरम्यान कल्याण ग्रामीण विभागाची आणबान शान भूमी 11 मांडा संघाचे सर्वात सन्माननीय जगन्नाना पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. मी सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. जय हनुमान जोबेली संघाचे सुद्धा पुरस्कर्ते आहेत सन्माननीय जगन्नाना पाटील. एक दिलदार मनाचं व्यक्तिमत्व, त्याचबरोबर गोड मन, तितकंच मोठं नाव क्रिकेट क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावफलकावरती आहेत 8 धावा, 8 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती अजय भंडारी. डावखुऱ्या हातानं फिरकी आक्रमण. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धावफलक थोडस पुढं सरकवण्याचा नक्कीच प्रयत्न चालू आहे, मात्र जागेवर स्थिरावलंय. बराच वेळ आपण पाहिला असेल तर स्थिरावलेली धावसंख्या 8 या आकड्यावरती. सिद्धी करवले संघाचा कोणी प्रतिनिधी असेल, सिद्धी करवले टीम, तर रिपोर्टिंग करा. आयोजन कमिटीशी आपण रिपोर्टिंग करा. यावेळेस मैदानात काय घडलंय मित्रांनो, लक्ष नव्हतं, नजर हटी, दुर्घटना घटी, फलंदाज बाद. डोक्यामध्ये अभ्यास असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. मैदानावरती नक्कीच फलंदाज आक्रमक होत होता. रुपेशला आपण पाहिलं, सुरुवातीलाच आक्रमण त्यानं केलं होतं, त्यानंतर मात्र गडी कसा बाद करायचा ही विवर रचना डोक्यामध्ये होती आणि आपल्या अनुभवाची शिदोरी मैदानात खोलली आहे. आणि या चेंडूवरती फलंदाजाला
मंकी विकेटच्या स्वरूपात बाद करतोय. अचूक लक्ष आणि अचूक नजर गोलंदाजाची पाहायला मिळाली. अभ्यास गरजेचा आहे मित्रांनो. क्रिकेटचा हा खेळ जितका ताकदीनं जितका शारीरिक खेळला जातो तितकाच बुद्धीनं आणि अभ्यासानं सुद्धा खेळला जातोय. मैदानावरती प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. अनुभवाची शिदोरी खोलली. अभ्यासाचं पुस्तक यावेळेस खुलं केलं आणि यावेळेस दाखवून देत असताना आपली चाणाक्षता अजयनं टिपलाय हा गडी. गोलंदाजी मार्कवरती तयार. पुन्हा एकदा फिरकीचा जादूगार अजय भंडारी. हा चेंडू सुद्धा सातत्यानं स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. मित्रांनो प्रत्येक गोष्ट जी चमकत असते ती सोनं नसते. यावेळेस पाहायला मिळाला हा चेंडू अगदी ऑप्शनच्या बाहेर निघून जातोय. कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. 0 धाबांसाठी फेकलेला हा चेंडू. अजय भंडारीचं कौतुक व्हायला हवं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता त्यानंतर मात्र थांबवून ठेवणारी गोलंदाजी. यावेळेस सुद्धा फटका फसलाय. मात्र दैव बलवत्तर आहेत. बॅटची कडा घेतल्यानंतर नशिबाची साथ मिळतीये. साइड स्क्रीनला सलामी. चेंडू निघून गेलाय वेगानं सीमारेषेच्या बाहेर. दमदार स्ट्रोक. चौकार. पहिलं षटक समाप्त झालंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक संपलंय आणि धावफलकावरती आहेत 12 धाबा. दमदार सुरुवात फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला करून दिली आहे. रुपेश गवळीच्या बॅटमधनं आलेला तो चौकार आपण पाहिलाय आणि मोमेंटम नक्कीच आपल्या बाजूला ठेवतोय. चला मित्रांनो स्पीडअप करा. पंचांच्या माध्यमातून आपल्याला ताकीद दिली जाईल. 5 षटकांसाठी आपल्याला 25 मिनिटांचा अवधी असतो आणि 25 मिनिटांमध्ये आपल्याला आपली इनिंग कंप्लीट करायची आहे. या गोष्टीकडे लक्ष द्या. शिस्त ही आपल्या स्पर्धेची प्रमुख ओळख. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल. कर्णधारांनी या गोष्टीकडे नोंद घ्या आणि लक्ष ठेवा. पहिले षटक समाप्त झाले. धावफलकावरती आहेत 12 धाबा. 12 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाच्या अंती या 12 धाबा स्कोर कार्ड वरती टीम बीड नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. सलामीचा फलंदाज रुपेश गवळी अद्यापपर्यंत तळ टोकून फलंदाजी करतोय. अतिश दुर्दैवीरित्या बाद झाला. त्यानंतर साथ देण्यासाठी मैदानावरती नितीन धुळे लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानावरती तैनात. सलामीची जोडी आपण पाहिली असेल लवकर फुटली. मात्र त्यानंतर वन डाऊन वरती आलेला फलंदाज यावेळेस प्रथम स्ट्राईक वरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला होतीये सुरुवात. उसाटणे संघाच्या वतीनं नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय पाहायला मिळतोय. या वेळेस बॉडी लाईन येतोय. चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. मात्र जबरदस्त वेग टप्पा अचूक पाहायला मिळतोय आणि शरीरावरती आदळत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मात्र या दरम्यान संधी मिळाली. लेगबाईच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव धावफलकावर जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकेल. जाऊन पोहोचलं ते 13 या आकड्यावर 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावर आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. डावखुऱ्या हातानं वेगवान मारा. गोलंदाज अमर हिलाल गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस अगदी बॅटच्या टप्प्यात आलेला चेंडू. गॅप सिलेक्शन. लावलाय मॅप. शोधलाय गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज उज्ज्वल गोलंदाजी मार्कवरती. जोडी मैदानावरती तेजस आहे आणि त्याला साथ देत असताना नितीनला आपण पाहतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज अद्यापपर्यंत एक संयमी खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुरुवात आपल्या संघासाठी चांगली दिली आहे. स्ट्राईक वरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल नितीन धुळे
डावखोऱ्यात आता बॅट्समन गोलंदाजी मार्कवरती उज्ज्वल षटकातला पुढचा चेंडू घेऊन सज्ज आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. यावेळेस हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. बॉडी लाईन टप्पा खाल्ल्यानंतर अगदी शरीरावरती येऊन आदळतोय. फलंदाज कुठल्याही प्रकारचं उत्तर या चेंडूवरती नव्हतं आणि लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव धावफलकावर जोडली जाईल. पंचांचा इशारा येतोय सिंगल धाबेचा. लेग बाईच्या स्वरूपाची ही एक धाव धावफलकावर जोडली जाईल. एका धाबेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 41 या आकड्यावर. 41 41 धावा धावफलकावरती आहेत. चला मित्रांनो, पंचांशी वाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल. ऑफिशियल पंच आपण पाहतोय जेपी पॅनलचे सन्माननीय अभयजी पाटोळे सर, त्याचबरोबर कुणालजी पेनकर सर, त्याचबरोबर संदेश जी खिसमतराव सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पहिल्या दिवसापासून अतिशय चांगली कामगिरी राहिली आहे आणि या संपूर्ण स्पर्धेला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं गालबोट नाहीये, कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नाही आणि या संपूर्ण स्पर्धेला शेवटच्या क्षणापर्यंत सुफल सुमंगल पार करण्यासाठी कटिबद्ध असलेली आपली पंचांची टीम. मनपूर्वक आभार मानूया संपूर्ण पंच टीमचं. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय. आपटी दिलेला चेंडू पंचांच्या इशाऱ्याकडे नक्कीच लक्ष द्यावं लागेल. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय आणि हा चेंडू आलाय निर्धाव. जबरदस्त मारा. यानंतरची मॅच, ज्या मॅच साठी तुम्ही आम्ही सर्वजण मैदानावरती गर्दी करून मित्रांनो उपस्थित आहोत, युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला जोडल्या जाणाऱ्या प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. मात्र या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत आणि मनोरंजन करणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बीड टीम साठी आलेला हा दमदार स्ट्रोक. फलंदाज तेजस रुटेच्या बॅट मधनं षटकार. नक्कीच मित्रांनो, ज्या मॅच साठी आपण पाहतोय आज खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांसाठी संपूर्ण जोबेलीकरांनी भूषणाबळ ठेवली आहे आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी चार चंद्र लावणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला फाईट करेल टीम कल्याण ग्रामीणचे सितारे आणि दुसऱ्या बाजूनं बदलापूर ग्रामीणचे सितारे आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस हा सितारा मात्र बीड टीम साठी चमकत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज तेजस रुटे ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. हल हल शिक हल षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. मेजर विनोद मालुसरे यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावलं जात आहे. फलंदाज तेजसच्या बॅट मधून आलेला हा षटकार हॅट्रिक कंप्लीट करणारा दमदार षटकार. सन्माननीय विनोदजी मालुसरे सर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक तेजससाठी आलंय. मॅच झाल्यानंतर मित्र घेऊन जायचंय. त्याचबरोबर ऍडव्होकेट प्रेमजी लोभी सर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं षटकार हॅट्रिक साठी. मित्रा मॅच संपल्यानंतर आपण येऊन घेऊन जायचंय. व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. षटक क्रमांक 4 समाप्त झालंय आणि धावफलकावर धावांचा पाऊस आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. तब्बल 59 धावा, 59 ऑन द बोर्ड. एकोणसाठ धावा धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा धावफलकावर. ज्या सामन्यासाठी आणि ज्या फलंदाजीसाठी प्रेक्षक राजा गर्दी करत असतो मित्रांनो, तशाच पद्धतीचा सामना आणि तशाच पद्धतीची फलंदाजी. कर्जत विभागातून आम्ही का इतक्या दुरून आलोय, या मैदानावरती आमच्या गावाचं, आमच्या टीमचं आणि आमच्या नावाचा ठसा उमटवल्याशिवाय जाणार नाहीत, असं मैदानावरती ठणकावून सांगत असताना टीम बीड दमदार सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवत स्टार्ट देत असताना आपल्या टीम साठी 4 षटक समाप्त झाली आहेत. धावफलकावर आहे तब्बल 59 धावा. षटक क्रमांक 5 ला सुरुवात. नवीन गोलंदाज, नवीन कहाणी
अनुज गोलंदाजी मार्क वरती. उसाटणे टीम साठी आपल्याला पाहायला मिळेल शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक हाताळत असताना गोलंदाज अनुज, युवा गोलंदाज. पहिला चेंडू शॉर्ट पिच, नजर बसलीये मात्र फटका फसलाय. बराच वेळ हवेत असलेला हा चेंडू जाऊन विसावलाय फिल्डरच्या हातात. फलंदाज बाद. मैदानावरती नक्कीच वादळ घोंगावत होती. एका पाठोपाठ एक गडी बाद होत आहेत. आपण पाहिलं असेल फलंदाज रुपेश गवळीला बाद होताना पाहिलं. त्यानंतर मात्र जो फलंदाज आक्रमक झाला होता तेजस रुटेला आपण बाद होताना पाहिलं. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती जागा भरून काढण्याचं काम करेल का यावेळेस पाहायला मिळेल. खंडू जबाबदारी आहे खांद्यावरती. शेवटचं स्लॉकचं षटक आहे, हाणामारीचं षटक म्हटलं जातं. मित्रांनो 25 मिनिटं दिली जात आहेत. 5 षटकांसाठी सातत्यानं वॉर्निंग दिली जाते. आयोजन कमिटीच्या वतीनं ही सूचना आपल्या लक्षात घ्या. 25 मिनिटांमध्ये जर सामना कव्हर झाला नाही तर मिळणाऱ्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतो. नक्कीच हातामधनं चेंडू स्किट होतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. एका धावेची मदत येते. धावफलक पुढे सरकलं ते 60 या आकड्यावरती. 60 ऑन द बोर्ड. 60 धावा धावफलकावर. नक्कीच या चेंडूवरती सुद्धा गोलंदाजाचं नियंत्रण नव्हतं आणि हा चेंडू सुद्धा वाईड घोषित केला जातोय. गोलंदाज आपण पाहतोय अनुज, अनुभव कमी आहे आणि खऱ्या अर्थानं आक्रमक झालेल्या फलंदाजी समोर थोडासा यावेळेस साचपडताना पाहायला मिळतोय. चेंडू बॅक टू बॅक दुसरा वाईड येतोय. अनुज गोलंदाजी मार्कवरती फिरकी आक्रमण. हा सुद्धा चेंडू टप्पा अगदी पायाच्या समोर पडतोय आणि पंचांचा पुन्हा एकदा वाईड बॉलचा येतोय इशारा. यावेळेस मात्र गोलंदाज थोडासा बॅकफुटला जातोय. नवीन गोलंदाज कदाचित इंट्रोड्यूस केला जाईल. 5 षटकांची मॅच असते आणि 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य असतं. मित्रांनो ज्या वेळेला आपण या फॉर्मॅट मध्ये क्रिकेट खेळत असतो त्यावेळेस 5 गोलंदाज आपल्या जवळ अगदी हुकमी असणं गरजेचं असतं आणि आज ही अडचण उसाटणे टीम साठी नक्कीच पाहायला मिळतीये. नवीन गोलंदाज येतोय का हे पाहावं लागेल कारण शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. मित्रांनो चला 20-25 मिनिटांमध्ये आपल्याला हा खेळ संपन्न करायचा आहे. पंच सुद्धा ताकीद द्या, जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. नक्कीच तोच गोलंदाज अनुज षटक क्रमांक शेवटचा हाताळतोय आणि शेवटचं षटक हाताळत असताना पाहायला मिळतोय. अतिशय दबावाखाली गोलंदाजी करत असताना बॅक टू बॅक 3 वाईड बॉल पाहायला मिळाले. अचूक गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करून द्यावं लागेल. संघाला जर सावरायचं असेल, संघाचा डाव जर आवरायचा असेल तर मात्र नक्की चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस कमबॅक करतोय, अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळतोय. कमबॅक केलं यावेळेस नक्कीच ताकद लावत असताना पाहायला मिळाला अनुज आणि अचूक टप्प्यावर चेंडू हाताळतोय. सिंगल धावेचं येतं योगदान. शेवटचं षटक मार्गस्थ आहे मित्रांनो. धावफलकावरती आहेत तब्बल 63 धावा आहेत. 63 धावा स्कोर कार्ड वरती असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो यानंतरची मॅच कल्याण ग्रामीणचे सितारे विरुद्ध बदलापूर ग्रामीणचे सितारे. बिग फाईट, काटेकी टक्कर, मोठी मॅच आपल्या सर्वांच्या समक्ष सादर होताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र नियंत्रण नाहीये. नो बॉलचा पंचांचा इशारा येतोय आणि अनुज मात्र नक्कीच एका पाठोपाठ एक अवांतर चेंडू फेकताना पाहायला मिळतोय. सातत्याने यावेळेस या सन्माननीय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधरजी धुळे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेले. सहर्ष मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेसाठी चेतनजी धुळे साहेब आणि श्रीधरजी धुळे साहेब यांच्या वतीने तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने देण्यात आलेले ते श्रीधरजी धुळे साहेब यांचं आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. थँक्यू सर. मान्यवरांचं शुभ आगमन आणि स्वागत होत असताना जबरदस्त फटका येतोय. बीड टीम साठी आलेला हा दमदार षटकार.
6 धाबा येत आहे. 6 धाबांची भरधाव फलकाला तब्बल 70 धाबा स्कोर कार्ड वरती. 70 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. बीड टीम फलंदाजी करतीये. अजूनही षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस फिरवून खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव कंप्लीट केली जाईल का हा प्रश्न होता. थ्रो केला जातोय मात्र यष्टांचा वेध घेण्यात मात्र अपयशी ठरतोय आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. धाव फलकावर तब्बल 71 धावा. 71 रन्स ऑन द बोर्ड. मैदानावर आपल्याला पाहायला मिळते मॅच चालू आहे. विद्यमान सामना एका बाजूला कर्जत विभागाला बिलॉंग करणारी टीम बीड आणि दुसऱ्या बाजूला मलंगड विभागातील उसाटणे संघ एकमेकांच्या समोर आपली ताकद लावताना एकमेकांच्या समोर आपलं नशीब आजमावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक अनुच्च लांबणीवरती पडलेलं हे षटक आपण पाहतोय. धावफलकावरती चांगली धावसंख्या पाहायला मिळते. शेवट गोड करतोय नक्कीच याचीसाठी केला होता टास आणि शेवटचा क्षण गोड व्हावा. शेवटचा चेंडू गोड करतोय आणि आपल्या संघासाठी नक्कीच एक कमबॅक करून देत असताना पाहायला मिळतोय. 5 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त होतोय. पूर्वार्ध समाप्त झालाय. 71 धावा या ठिकाणी मॅच आपण पाहतो आजच्या या रात्रीतील सेकंड मॅच बीड वर्सेस सुसाडणे. दोन्ही बलाढ्य संघ आपण पाहतो. एक संघ कर्जत तालुक्याला बिलॉंग करणारा बीड संघ आणि दुसऱ्या बाजूला मलंगड विभागातील एक दमदार संघ आपल्याला पाहायला मिळेल उसाटणे. 72 धावांचं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. प्रेक्षणीय लढत बदलापूर ग्रामीण आणि कल्याण ग्रामीण. स्वरा 11 बदलापूर ग्रामीण हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या साथीनं प्रतिस्पर्धी संघ मैत्रीपूर्ण लढत एक्झिबिशन मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन कल्याण ग्रामीण टीमचे कॅप्टन असतील यावेळेला मात्र कमबॅक करावा लागेल. पहिल्या डावामध्ये आपल्या गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ल्यानंतर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ या दुसऱ्या डावामध्ये मात्र कोणत्या प्रकारची फलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये बीड संघाच्या फलंदाजाकडनं गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला गेला अगदी त्याच पद्धतीने आणि त्याच पद्धतीला साजेशी फलंदाजी करावी लागेल. ती म्हणजेच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाला. कारण 30 चेंडू आणि 72 धावा. मला तरी असं वाटतं की आजच्या रात्रीतला सर्वोच्च सांघिक स्कोर उभा करण्याचा मान यावेळेला बीड संघाला प्राप्त झाला आणि तोच नवा इतिहास रचला जाईल का. बॉलिंग मार्कवर पहिलाच चेंडू नितीन धुळे याचा. यावेळेला मात्र भन्नाट वेग क्रॉस द लाईन शपलून खेळण्याचा प्रयत्न होता. पाहिलं होतं की बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल डिप स्क्वेअर लेग असेल. एक क्षेत्र मात्र आपल्याला खाली दिसतंय. निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक चालू आहे. तिथं मात्र आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर केवळ आणि केवळ 2 क्षेत्ररक्षक तैनात झालेल्या पाहायला मिळतील आणि अशा वेळेला या वास्ट फिल्डिंग ऍपचा मात्र वापर करण्याचा प्रयत्न फलंदाज अजय कडनं होतोय का. परंतु सुंदर गोलंदाजी. 30 चेंडू आणि 72 धावांच्या लक्ष्याला मात्र कुठेतरी डिफेंड करताना या पद्धतीची सुरुवात अपेक्षित आहेत का. या षटकात पुढचा चेंडू आपल्या डावखुरा त्याचा गोलंदाज एज लागली. या चेंडू उडवण्याचा प्रयत्न झाला. यष्टीरक्षकाकडनं कोणतीही चुकी नाही. पहिल्या इनिंग मध्ये बॅटचा फॉर्म जो कायम ठेवला होता तो देखील पिकअप करून सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग मध्ये कायम आणि हा पहिला झटका स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला.
पुरस्कृत केले सन्माननीय जगन्नाना पाटील जे अध्यक्ष आहेत कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आणि त्यांच्या साथीने भूषणजी रोहणे यांचं देखील विशेष आभार. आणि बदलापूर ग्रामीण हा संघ ज्याने पुरस्कृत केले ते बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधरजी धुळे आणि बाळकृष्णदादा मुंडे यांच्या वतीने स्वरा रिया 11 बदलापूर ग्रामीण हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला भूमी 11 कल्याण ग्रामीण हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण लगेच यायचे. कल्याण ग्रामीण संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्ट करा. बदलापूर ग्रामीण संघाचा संघनायक करण धुळे या ठिकाणी उपस्थित आहे. नितीन धुळे नावाच्या गोलंदाजानं क्रिकेटचा हंगाम का गाजवला आणि का नितीन धुळे नावाच्या गोलंदाजाची दखल टेनिस क्रिकेट विश्वाला घ्यावी लागली याचं मात्र उदाहरण पेश करताना नितीन धुळे या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला मात्र खोलवट टप्प्याचा सर्व बॅट न खेळलेला फटका क्षेत्ररक्षक तिथे तैनात. संधी होती रन आउट करण्याची, नावबाद करण्याची संधी मात्र बॅकअप व्यवस्थित मिळत नाहीये आणि जिथं गडी बाद झाला असता तिथं मात्र 2 धावा खर्च कराव्या लागतील यावेळेला बीड संघाला. 2 धावांनी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाचं धावखातं देखील आपल्याला उघडताना पाहायला मिळेल. 2 धावांवर जाऊन पोहोचेल. खरं तर कर्जत सुधागड खालापूर चॅम्पियन लीग मधला बेस्ट बॉलर आणि वासरेखोंडा एक्सप्रेस या नावानं टेनिस क्रिकेट विश्वाला आपली ओळख प्राप्त करून देणारा नितीन धुळे या सुरुवातीच्या 3 चेंडूंवर मात्र निर्विवाद वर्चस्व गाजवताना दिसतोय. 72 धावांचं रक्षण करत असताना समोरचे फलंदाज मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करत असताना त्यांच्या प्रयत्नांना खारिज करणं हे मला मात्र जमतं हे दाखवून देतो नितीन धुळे. यावेळेला मात्र चेंज ऑफ पेस होता. इनफिल्ड क्लिअर केली आहे. लाजवाब फटका, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. बॅट उत्तर देते की समोरच्या गोलंदाजाच्या नावावर नेमके किती इतिहास आहेत यापेक्षा वर्तमानामध्ये मला मात्र माझा संघर्षमय खेळ जारी ठेवणं, त्यामध्ये सातत्य ठेवणं महत्वाचं असेल. 6 धावा धाव फलकावर या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा खोलवट टप्प्याचा परंतु तितकाच देखणा फटका. क्षेत्ररक्षकाला पुन्हा संधी. मला कलेक्ट करण्यामध्ये कुठेतरी चूक होईल आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 1 बाद 7 धावा. संघर्ष अजून चालू आहे. सन्माननीय जगन्नाना पाटील आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. चला कॅप्टन कल्याण ग्रामीण का उशीर करतोय अन्यथा कमी षटकांचा प्रेक्षणीय सामना या ठिकाणी होईल. प्रेक्षणीय सामना अमरसर आपण पाहिला ना तब्बल प्रेक्षणीय सामन्यासाठी रोख रक्कम रुपये 25,000 रुपयाचं पारितोषिक आहे. कल्याण ग्रामीण वर्सेस बदलापूर ग्रामीण. फलंदाज होईल बाद, क्लीन बोल्ड. यावेळेला ही डिलिव्हरी बघा, हा चेंडू बघा. मी मगाशीच म्हटलं होतं की वासरेखोंडा एक्सप्रेस आणि कर्जत सुधागड खालापूर चॅम्पियन्स लीगचा बेस्ट बॉलर का ठरला होता. भल्या भल्या फलंदाजांना आपल्या समोर शरणागती पत्करायला भाग पाडणार टेनिस क्रिकेट विश्वामधलं उदयोन्मुख नाव म्हणजेच यावेळेचा हा गोलंदाज नितीन धुळे. अभूतपूर्व आनंद घेत आहोत. या स्पर्धेला लाभलेलं पहिलं पारितोषिक, प्रथम पारितोषिक रुपये 1 लाख रुपये ते आदरणीय चेतनजी धुळे साहेब आणि आदरणीय श्रीधरशेठ धुळे यांच्याकडनं आपल्याला ते प्राप्त झालं. या स्पर्धेला लाभलेलं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रुपये 50,000 ते सन्माननीय राजेंद्र शेठ धुळे साहेब यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झालं. या स्पर्धेला लाभलेलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रुपये 25,000 ते सन्माननीय मंगेश शेठ धुळे साहेब यांच्याकडनं आपल्याला ते प्राप्त झालेलं आहे. या स्पर्धेला लाभलेलं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रुपये 22,000 ते सन्माननीय दिनेश शेठ धुमाळ साहेब यांच्याकडनं ते आपल्याला प्राप्त झालं. आणि या स्पर्धेला लाभलेलं 5व्या क्रमांकाचं पारितोषिक रुपये 22,000 ते आदरणीय गजेंद्र शेठ गडगे साहेब यांच्याकडनं ते आपल्याला प्राप्त झाले. या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. या षटकातला पुढचा चेंडू लो फुल टॉस इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. संधी होती मात्र जम्पिंग टायमिंग कुठेतरी चुकलेला पाहायला मिळाला. संधीला मात्र यशामध्ये परावर्तित करता आलं नाही. जीवनदान मिळालं. 1 धाव देखील ऍड झाली ते स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाच्या धाव खात्यामध्ये. आणि एका धावेनं संघाची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचेल ती मात्र 2 बाद केवळ आणि केवळ 8 धावा. या स्पर्धेकरता जी आपल्याला मालिकावीराची सायकल मिळालेली आहे, पारितोषिक मिळालेलं आहे मॅन ऑफ द सिरीज ते सन्माननीय
रोहिदास शेठ केणे साहेब यांच्याकडनं आणि मॅन ऑफ द सिरीज साठी जे आकर्षक चषक आपल्याला प्राप्त झाले ते सन्माननीय प्रफुल्ल शेठ मोरे साहेब यांच्याकडनं. त्याचबरोबर बेस्ट बॉलर साठी कूलर आपल्याला प्राप्त झाले प्रवीण शेठ धुळे यांच्याकडनं आणि बेस्ट बॅट्समन साठी देखील कूलर सन्माननीय प्रवीण शेठ धुळे साहेब यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर बेस्ट फिल्डर साठी जे आपल्याला पारितोषिक प्राप्त झाले ते एस स्पोर्ट्सचे संदेश मसणे यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झाले. आकर्षक चषक बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट मॅन ऑफ द सिरीज सदानंद शेठ धुळे साहेब यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झाले. या सर्व बक्षीस दात्यांचं या स्पर्धेच्या आयोजन आणि व्यवस्थापन समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार. होळीत मैदानाच्या आत जिथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल बॉलर रुपेश गवळी. सेकंड बॉल ऑफ दिस ओव्हर यावेळेला थोडंसं फंबल होताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक. एका धावेवर समाधान मानावं लागेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला आणि एका धावेनं उसाटणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती केवळ आणि केवळ 9 या धावसंख्येवर. 30 चेंडू आणि 72 धावांच्या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करताना निराशाजनक, खेदजनक, असमाधानकारक सुरुवात म्हणता येईल ती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाकडनं. आणि याचं संपूर्ण श्रेय जर कुणाला द्यावं लागेल तर ते बीड संघाच्या गोलंदाजांना. पहिल्या डावामध्ये यथेच्छ धुलाई करत गोलंदाजांची यथेच्छ धुलाई झाली. फलंदाजांनी महाकाय डोंगर उभा केला आणि तो डोंगर वाचवण्याचं काम बखूबी निभावलं जातंय. गोलंदाजीमध्ये कमालीचं यशस्वी नियंत्रण यावेळेला बीड संघाच्या गोलंदाजाकडनं. स्लॉट मध्ये बॉल होता यॉर्कर लाईनचा चेंडू, परंतु चेंडू जसा फलंदाजापर्यंत कॅरी झालाय त्यावरचा भन्नाट वेग फलंदाजाची मात्र त्रेधा तिरपीट उडवताना पाहायला मिळतो. लाजवाब बॉलिंग. जिथं स्लॉटचं पहिलं षटक हाताळलं होतं गोलंदाज नितीन धुळेनं तोच फॉर्म पिकअप केला. त्या कामगिरीमध्ये सातत्य ठेवलं. संघासाठी यशाचे दरवाजे 7 उघडे आहेत आणि या आशेमध्ये कुठेही भंग पाहू दिलेला नाहीये. ऑफिशियल कॉल पंचांकडनं येतोय यावेळेला फिल्डिंग करणाऱ्या बीड संघासाठी. लवकरात लवकर आपण या सामन्यामधले आपले जी उर्वरित षटकं आहेत ती मात्र आपल्याला पूर्ण करायची आहेत. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला वन्स अगेन सुंदर बॉलिंग. ज्या पद्धतीने लाईन लेंथ पकडली जाते, ज्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय, आपल्या खांद्याचा वापर करून वेगाचा पुरेपूर वापर केला जातोय. फलंदाजाला मात्र जागेवर उभं राहून फक्त आणि फक्त प्रॅक्टिस सेशन चालू आहे का याचीच मात्र अनुभूती दिली जाते. त्यावेळेला बॉलिंग करण्याचा प्रयत्न होता का मात्र बॅट्समनच्या स्लॉट मध्ये चेंडू आला. स्टँड अँड इट्स मॅसिव्ह ह्यूज 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 सिक्स. षटकार. या 6 धावांनी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 1515. एकावर 5 15 धावा आणि सत्यवानच्या बॅट मधनं आतापर्यंत आपल्याला रन निघताना पाहायला मिळत आहे. बाकीचे फलंदाज कुठेतरी मात्र आपली बंबेरी उडताना दिसून येते. सत्यवानचं राहणं गरजेचं असेल आणि या पद्धतीची आक्रमकता धारण करावी लागेल. यावेळेला पंचांकडे अपील. या सत्यवानला देखील परतावं लागेल, माघारी बसेल. आणखी एक मोठा झटका स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. या ठिकाणी प्रेक्षणीय लढतीचा टॉस घेणार आहोत. चला उमेश सिंग बदलापूर ग्रामीणचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कृष्णा केणे कल्याण 11 कल्याण ग्रामीणचे कॅप्टन. मी विनंती करेन सन्मान्य बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधरजी धुळे साहेब आपणास आपल्या शुभास्ते केला जाईल. टॉस षटकांचे मॅच असेल. उमेश आणि कृष्णा केणे सर. टॉस या ठिकाणी आपण पाहतोय बदलापूर ग्रामीण संघातील खेळाडूंना विनंती आहे व्यासपीठाच्या मागच्या बाजूला खेळाडूने करण धुळेशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. टॉस केला जाईल. काटाचा कॉल आणि काटा. कल्याण ग्रामीण हा संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकतोय. कृष्णा केणे सर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षक करू आम्ही. क्षेत्ररक्षण कराल. एक नवीन संकल्पना स्पर्धेचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये लाख मोलाची स्पर्धा आहे आणि या प्रेक्षणीय लढतीसाठी तब्बल 25,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. कल्याण ग्रामीण विभागातून आपण पाहतो आज बदलापूरची फाईट करायची आहे. काय रणनीती काय स्ट्रॅटेजी असेल 5 षटकांमध्ये? काय रणनीती काय नाही, कारण की आम्ही इकडचं गेम बघितला नाही कोणाचा. फक्त करण धुले येतो आमच्याकडे कधी कधी खेळायला. आम्ही आमचा नॅचरल गेम खेळू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. या अगोदर नक्कीच या संघाशी परिचय नाही आहे, परंतु 5 षटकांची मॅच आहे. गोलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न कराल? बदलापूरचे स्टार एका बाजूला आहेत. 5 षटकामध्ये आम्ही कमीत कमी त्यांना 50च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेन.
तर नक्कीच कृष्णा खेडे सर आयोजनाबद्दल आणि आयोजकांविषयी काय सांगशील? आयोजन तर एकदम सुंदर केलं आहे आणि लाईट वगैरे पण छान आहे, कारण की बऱ्याच ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम असतो, पण इथे एकदम चांगल्या पद्धतीची लाईट आहे आणि खूप म्हणजे एकदम ग्राउंड सजवलेलं आहे, त्या मुलं खेळायला मजा येईल. कारण यासाठी आपण पाहतो सातत्याने तिसऱ्या रात्रीमध्ये भरपूर संघनायकांनी सांगितले की स्पर्धा भरपूर चांगली पाहायला मिळते. क्रीडांगणाची रंगरंगोटी, या क्रीडांगणाच्या रंगरंगोटीचा विचार केला ना तर आयोजक जयहनुमान क्रीडा मंडळ आणि त्यांच्या साथीने रिया मंडप डेकोरेटरचं देखील कौतुक व्हायला हरकत नाही आहे. हे होते टीम कल्याण ग्रामीणचे कॅप्टन. जाऊ आपण बदलापूर ग्रामीणकडे आणि मैदानाच्या आतमध्ये मॅच भरपूर महत्वाची चालू आहे. या एका कॉम्बॉक्स मधून पुन्हा एकदा अमरजी राऊत सर यांचा आवाज. थँक्यू सो मच. 2 धावांची पेनल्टी. चला, विलंबामुळे पंच संदेश किस्मतराव यांनी दंडित केलं बीड संघाला आणि 2 धावा ऍड होतील. यावेळेला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाच्या धाव खात्यामध्ये. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवर. यावेळेला मगापासून तेज तर्रार गोलंदाजीचं प्रदर्शन करणारा गोलंदाज जय आता व्हेरिएशन्स दाखवतोय. कमालीचा संत गतीचा चेंडू होता आणि त्याच व्हेरिएशनमुळे, त्या स्लो वन बॉलमुळे मात्र फलंदाज अनिकेत बीट होताना. यावेळेला ट्रॅकर बॉल भरधाव वेगाने टाकलेला चेंडू. काय आपली ताकद आहे, आपली स्ट्रेंथ काय आहे. म्हणतात ना मित्रांनो, जगानं तुम्हाला ओळखलं असेल किंवा नसेल, जगानं तुमच्यावर विश्वास ठेवला असेल अथवा नसेल, यापेक्षा तुमच्या स्वतःवर किती विश्वास आहे यावर बऱ्याचदा यश आणि अपयश या दोनही गोष्टी अवलंबून असतात. म्हणून सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो ना आपण, आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि तोच आत्मविश्वास बीड संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये, उरामध्ये अगदी दाटून भरलेला आपल्याला पाहायला मिळतो. या षटकाचा पुढचा चेंडू. यावेळेला लो फुल टॉस, एक सुंदर फटका मिडल ऑफ बॅट झालाय, चेंडू देखील निघून गेलाय सीमा पार, खणखणीत प्रहार, षटकार. प्रतिष्ठान उसाटणे या संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. ती मात्र आता 24 धावांनी विजयाकरता अजूनही 48 धावांनी दूर असेल. तो मात्र स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणेचा संघ. कुठे कमी पडलाय आपण, अजून कुठे मागे आहोत, या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतील. कारण 72 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जी आपण निर्धाव चेंडूंची शृंखला मात्र आपल्या फलंदाजांनी कायम ठेवली, तीच शृंखला आता मात्र स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाच्या डोकेदुखीचं कारण बनेल. मात्र अनिकेत थांबणार नाही. बॅक टू बॅक सेकंड, यावेळेला गरागाती आसमानी षटकार. घोंगावतोय. 13 चेंडू आणि 42 धावांची गरज. बीड संघ आपण विलंब लावू नका, या अगोदर आपल्याला दंडित केलं गेलंय. दैव देत आणि कर्म नेत अशी तरा नको. लगातार 2 चेंडू 2 षटकार. जय दुळेचा मात्र खरपूस समाचार घेतला जातो अनिकेतकडनं. बोलून खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला गेला आणि मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव धावून निघते पूर्ण आणि अनिकेत यावेळेला मात्र स्ट्राईक करेल की. एका धावेने स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाची धावसंख्या धावफलकावर 331, 3वर 1, 31 धावा आणि आता विजयासाठी 12 चेंडू आवश्यक असतील, त्या 41 धावा. 20.50च्या सरासरीनं या धावा वसूल कराव्या लागतील स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला. आणि ज्या पद्धतीने आता विचार करावा लागेल, मित्र मगाशीच म्हटलं होतं की मैदानाच्या बाहेर तुम्ही जे प्लॅनिंग केलेलं आहे, जे काही डावपेच आखलेले आहेत, ते आखलेले डावपेच जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सक्सेसफुली इम्प्लिमेंट करता येणार नाहीत, यशस्वीपणे अंमलात आणता येणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला आवश्यक असणारं, अपेक्षित असणारं यश मात्र तुमच्या पदरात कधीही पडलेलं पाहायला मिळणार नाही. अजूनही सामना गमावलेला नाहीये उसाटणे संघानं, हे मात्र आपल्याला प्रत्येक चेंडू गणित पाहायला मिळतो. एफर्ट्स ज्याला म्हणतात ना, एकीकडून प्रयत्नांची सीमा गाठणं, परिसीमा गाठणं काय असतं ते मात्र आपल्याला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाकडनं पाहायला मिळत आहे. अनिकेत नावाच्या वादळानं यावेळेला मात्र शंखनाद केलाय, यलगार केलाय आणि समोरच्या गोलंदाजांना सांगितलंय की हमने भी शमशेर तैयार रखे है.
बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज रवी. फर्स्ट बॉल 12 चेंडू 41 धावांची गरज. पहिला चेंडू यावेळेला सुंदर आउटस्विंगचा वापर. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. सरळ दिशेने आलेला चेंडू मात्र हलकेच काटा बदलतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि फलंदाजाला माहित होतं की गोलंदाजाला माहित आहे की फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करत असेल तर आउटस्विंग चेंडू हा नेहमी घातक ठरत असतो. आता मात्र समीकरण बदललं जाईल. या षटकातला पुढचा चेंडू अनिकेतसाठी स्लो वन बॉल वेट अँड वॉच शॉट. चेंडू सीमा पार. अनिकेत स्टाईल दमदार षटकार. जाईल 10 चेंडू आणि 35 धावांची गरज. लाजवाब खेळ. यावेळेला मात्र एकट्यानं खिंड लढवली जाते. सांगितलं जात आहे की आता मात्र सगळ्या संघाचे एक फलंदाज कुठेतरी मोठे फटके खेळण्यामध्ये अपयशी ठरत असेल तर मास मॅन यावेळेला मैदानाच्या आत अनिकेत आणि ती जबाबदारी मात्र त्याला पार पाडावी लागेल. 10 चेंडू 35 धावा. येणारे 4 चेंडू महत्वाचे असतील आणि त्या पद्धतीने गोलंदाजी रवीकडनं केली जाईल का. या षटकात पुढचा चेंडू यावेळेला फ्रॅकर बॉल भिरकावण्याचा प्रयत्न झालाय. पंचांगण अपील देखील केली गेली परंतु एक तेरी तो एक मेरी म्हणत हे द्वंद्व रंगतदार अवस्थेत वन बाउन्सचा इशारा केला जातो. वन शॉट फॉर द ओव्हर आणि यावेळेला मात्र अकुट टप्प्याचा वापर करताना विचार करावा लागेल गोलंदाज रवी याला. 9 चेंडू आणि 35 धावा. फर्स्ट बॉल डॉट. सेकंड बॉल 6. थर्ड बॉल डॉट. दिस इज द 4 बॉल. या चौथ्या चेंडूवर मात्र सरळ बॅटनं खेळलेला फटका. लॉंग ऑन रीजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो केली जाते. हे बघा याला चपळता म्हणतात. माहित होतं की जर सेकंड रनची ट्राय झाला जर दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला तर आपल्यासाठी आपल्या जाळ्यामध्ये कुणाला फसवणं गरजेचं असेल तर ते अनिकेत नावाच्या फलंदाजाला ज्याच्या बॅटमधनं आपण आक्रमकता पाहिली ज्याच्या बॅटमधनं मोठे फटके पाहिले. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ या मॅच मधून बॅकफुटला गेलेला पाहायला मिळत होता. त्याला फ्रंटफुटवर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तो मात्र उजव्या हाताचा फलंदाज अनिकेतनं. कारण की त्याच्या बॅटमधनं जणू काही तोफेचे गोळे बाहेर यावे ज्वालामुखी रूप धारण करावं आणि समोरच्या संघाला मात्र नेस्तनाबूत करण्याचं काम करावं. वेळेला स्ट्रायकिंग एंडला अमर हिलाल. आतापर्यंत 2 चेंडू अमर हिलालने खेळून काढलेत आणि 2 चेंडूवर फक्त आपल्याला 2 सिंगल पाहायला मिळाल्यात. या वेळेला मात्र तुम्हाला कपोलापर्यंत असतील म्हणजे 2 धावा असतील किंवा सिंगल असेल एकेरी धाव असेल याच्यानं काही होणार नाहीये. चेंडू मात्र तुम्हाला सीमा पल्ल्यात कसा दाडता येईल मोठे प्रहार कसे करता येतील याचा मात्र तुम्हाला विचार करावा लागेल. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला सुंदर बॉलिंग. ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी बाहेर निघणारा होता. कोणत्या प्रकारचं एलिगेशन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परिणाम स्वरूपी डॉट बॉल. कमबॅक करणं याला म्हणतात. पुनरागमन करणं याला म्हणतात. मी कमजोर नाहीये. कुठेतरी नशिबाचा फासा माझ्या विरुद्ध पडला असला तरी देखील त्या नशिबाच्या फाशावर अवलंबून न राहता स्वतःच्या स्वसामर्थ्याचा विचार मी कसा करू शकतो याचं मात्र उदाहरण आपल्या या साकारणाऱ्या गोलंदाजीमधनं दिलं जाते गोलंदाज रवीकडनं. सुंदर गोलंदाजी. या षटकातला शेवटचा चेंडू एक षटकार तरी देखील 7च धावा. यावेळेला दांडिगल यष्टीची आणखी एक झटका स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला. कल्याण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाना पाटील आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. कल्याण ग्रामीण संघ या ठिकाणी सज्ज झालाय. आमचे जवळचे मित्र अनिलजी म्हात्रे वरफगावचे त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. जाऊया मागच्या दिशेने आणि ऐकूया या उत्तरार्धमधलं हे धावतं वर्णन. नक्कीच धन्यवाद मॅडी दादा धुळे. एक टेनिस क्रिकेट समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव. आम्ही आमचे गुरुवर्य म्हणून त्यांना तो गुरुस्थानी मानत असतो आणि त्याचबरोबर आज आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये प्रेमदादा धुळे ही भूमिका बजावताना पाहायला मिळतील. 6 चेंडू आणि 34 धावा. बीड संघाकडनं बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल माही. 6 चेंडू 34 धावा. मित्र असं म्हणेल की फर्स्ट बॉल आपल्याला फक्त आणि फक्त फेअर डिलिव्हरी करायची आहे. एक मिस करायचा आहे आणि त्यानंतर समोरच्या फलंदाजाला तुम्ही आमिष देखील दाखवायचा. पण समोर कोण आहे अनिकेत. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल अनिकेतनं केलाय. चेंडूचा लिंबू. चेंडू सीमा पार. षटकार.
समीकरण बदललं जाईल. 5 चेंडू आणि 28 धावा. पहिल्या चेंडूवर अनिकेतच्या बॅट मधनं आलेला हा सुमाली टोला पाहिला की मग मात्र आता बीड संघाच्या गोलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरली जाईल. 5 चेंडू आणि 28 धावा. अनिकेत नावाचा फलंदाज मैदानाच्या आत थैमान घालतोय. एकट्यानं संघाला विजयाच्या पल्ल्यात नेण्याची दमक, क्षमता, ताकद, कुवत, बळ, जोश, सामर्थ्य, शक्ती सगळं 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 काही पणाला लावावेला लागेल. 5 चेंडू आणि 28 धावा. यावेळेला गोलंदाज माही थोडासा प्रेशर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. यावेळेला सुंदर चाणाक्ष पद्धतीने टाकलेला हा चेंडू. चपळता का महत्वाची असते. मग अशीच म्हटलं ना, खाडे सरांच्या मुखातून आपण ऐकलं असेल, हा शारीरिक क्षमतांना सिद्ध करणारा खेळ जरी क्रिकेट असला तरी देखील इथं चाली मात्र तुम्हाला बुद्धिबळाच्या पटलावरच्या चालाव्या लागतात. कारण इथं कधी कुणाला चालवायचं, कधी कोणत्या डावाला मात्र इथं तुम्हाला हेरायचं, या सगळ्या गोष्टींचं एक ताळेबंद सूत्र तुम्हाला मांडावंच लागतं. यावेळेला 4 चेंडू आणि 28 धावा. विजयापासून थोडस दूर नेलंय उसाटणे संघाला. लाजवाब गोलंदाजी, बन्नाट वेग, अवे फ्रॉम बॉडी खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र लाईन मिस झाली आहे. अवांतर स्वरूपात एका धावेनं भर पडेल. समीकरण बदललं जाईल. 4 चेंडू आणि 27 धावांची गरज. आता मात्र अनिकेतच्या मनामध्ये विचार येत असेल, या अगोदरचा जो आपल्याला व्हेरिएशन्स प्रदान करणारा वैविध्यपूर्ण कौशल्यतेचा जो चेंडू आला, तो जर आला नसता आणि त्यावर घडाघाती प्रहार झाला असता तर सामन्याचं चित्र वेगळं असतं, मानसिक स्थिती वेगळी असते आणि आत्मविश्वासाची लेवल देखील उंच असते. यावेळेला अनिकेतच्या बॅट मधनं हा एक कडक फटका. रनआउट करण्याचा प्रयत्न होता, हिट तर केलंय. पंचांकडे दाद देखील मागितली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. पंच आपला निर्णय कळवतील. तुर्तास या धावा किती आहेत तर या धावा आहेत 2. ओके, सेफ. या 2 धावा. 3 चेंडू आणि विजयाकरता आता मात्र आवश्यक असतील त्या 25 धावांची गरज. निश्चितपणानं पराभवाच्या छायेखाली वावरणारा संघ दिसतोय तो म्हणजेच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणी संघ. आणि कमाल म्हणावी लागेल, विशेष कौतुक करावं लागेल ते बीड संघाचं. ज्या पद्धतीने फलंदाजी झाली, ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली गेली. अनिकेत स्ट्राईकला फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेला टायमिंग प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एकच धाव आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 2 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल, परंतु चेंडू मात्र निघून गेला आहे सीमा पार. चौकार आधी दुष्काळ आणि त्या दुष्काळात 13वा महिना. होता तो दुष्काळ होता. फलंदाज नव्यानं आलेला, त्याला वाटलं होतं समीरला तर बाबा एक तर बॉल खेळू दे र. या षटकातला पुढचा चेंडू. चला स्पीडअप करायचा आहे. यावेळेला मात्र बन्नाटबेक सुंदर बॉलिंग. मात्र लाईन मिस झाली आहे. पंचांनी लाईन चेक केली आहे, परिणाम स्वरूपी दंडित केलं. वाईट साठी 1 धाव ऍड होईल. 2 चेंडू आणि 20 धावांची गरज. आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या बॅट मधनं मोठे फटके येतील. आपल्या संघाला ऑक्सिजन पुरवण्याचं काम केलं जाईल का, आणि ते काम अनिकेत बखुबी निभावताना आपला दिसून येतोय. यावेळेला अनिकेतच्या बॅटचा फ्लो बघण्यासाठी असुसलेल्या प्रेक्षकांना अजूनही वेट करावं लागेल, प्रतीक्षा करावी लागेल. कारण मैदानाच्या आत माही डाल रहा है. यावेळेला माहीकडनं वेगाची खऱ्या अर्थानं लयलूट केली जाते. 1 चेंडू 20 धावा. विजयाच्या अगदी नाही तर थेट उंबरठ्यावर पोहोचलाय तो मात्र बीडचा संघ. लाजवाब कामगिरी राहिली या संपूर्ण सामन्यादरम्यान बीड संघाची. ज्या पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी यापेक्षा देखणा फटका काय असेल. फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षकानं झेल देखील पकडलाय सीमारेषेच्या पल्ल्यात, परंतु सरते शेवटी जिंकण्याची उर्मी, इच्छा, ईर्षा कुठेही कमी होऊ दिली नाही. ती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघानं लाजवाब खेळाच्या बळावर आणि तितक्याच अभूतपूर्व कामगिरीच्या जोरावर या सामन्यामध्ये विजयी ठरलाय तो बीडचा संघ. पहिला डाव जर आपण पाहिला तर तब्बल 72 धावा डाव फलकावर लगावल्या गेल्या.
73 धावांचं महाकाय लक्ष डोळ्यासमोर उभं केलं ते म्हणजे स्वर्गीय रामचंद्र मरबी प्रतिष्ठान उसाटणे संघ. आणि या 73 धावांचं डिफेंड करताना, या 73 धावांचं रक्षण करताना मात्र गोलंदाजांकडनं देखील लाजवाब अप्रतिम सौंदर्यपूर्ण बॉलिंगचं आपल्याला उद्देश देखील पाहायला मिळाला. या मॅचचा सामनावीराचा किताब दिला जातोय बीड संघाकडनं सलामीला आलेला रुपेश गवळी, ज्यानं 28 धावांची आक्रमक फलंदाजी केली आणि गोलंदाजीमध्ये देखील एक धाव देत तब्बल एक विकेट देखील त्यानं प्राप्त केली. असा बीड संघाचा अष्टपैलू खेळाडू